नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरी सकाळ संध्याकाळ देवपूजा केली जाते. पूजेसाठी धूपकांडी लावली जाते व धूपकांडी लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते व मन प्रसन्न होते. आणि बाजारात मिळणाऱ्या ज्या धूपकांड्या असतात त्याच्यामध्ये कृत्रिम रंग व सुगंध वापरला जातो. त्यासाठी आज आपण घरच्या घरी सुगंधी धूपकांडी कशी बनवायची ते पाहूया. घरच्या घरी शुद्ध नैसर्गिक सुगंधी धूपकांडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे गाईचे ताजे शेण घ्यायचे, लाकडी कोळसा व भीमसेनी कापूर यांची मिक्सरमध्ये पूड करून घेतलेली आहे. नागरमोथा चूर्ण घेतले, तुळशीच्या पानांचं चूर्ण घेतले, बावची चूर्ण घेतले, दवना चूर्ण, कचुरा सुगंधी चूर्ण आहे, हे साजूक तूप आहे, कडीलिंबाचा पाला वाळून त्याची पावडर करून घेतली आहे, मरवा चूर्ण, हा भीमसेनी कापूर आहे, हा नसेल तर आपण साधा कापूर वापरला तरी चालेल, चंदन पावडर आहे व सुगंधी जी फुलं असतात चाफा मोगरा त्याची वाळून पूड केलेली आहे. कोळसा व भीमसेन कापूर याची जी पावडर आपण मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या पावडरी अंदाजे घालणार आहोत. बावची पावडर, कचूर सुगंधी पावडर, तुळसपान पावडर, कडीलिंबाचा पाला याचे चूर्ण आणि ही सर्व वाळवलेली सुगंधी फुले याची पावडर ती आपण सगळी घेऊया. चंदन पावडर, ही सर्व पावडर आपण एकत्र करूया. शेणामध्ये आपण ही सगळी जी काही पावडर एकत्र केलेली आहे ती घालणार आहोत. आणि साजूक तूप घालणार आहोत. हे सर्व हाताने एकत्र करून आता आपण ह्याच्या धूपकांड्या बनवूयात. आई ग, हे जरा कोरडं वाटते का ग? बघ मिश्रण पाणी घालायची गरज आहे का? थोडंसं पाणी घातलं तर चालेल का? थोडंसं लागेल, थोडंसं पाणी, अगदी किंचित. आपण हाताने अशा धूपकांड्या तयार करून घ्यायच्या आणि उन्हामध्ये वाळवायच्या. तयार केलेल्या धूपकांड्या 2-3 दिवस कडक उन्हामध्ये छानपैकी वाळवायच्या. 2 दिवस कडक उन्हात वाळवल्यानंतर आयुर्वेदिक धूपकांडी वापरण्यासाठी तयार आहे.